आता आम्ही जाऊ बाहेर ध्रुवीला गिफ्ट घेण्यासाठी आणि ते आज का घेत म्हणजे इतके दिवस घेतलं नाही पण आज आम्हाला स्पेशल घ्यायचं होतं ते गिफ्ट ध्रुवीसाठी एक आठवण म्हणून. छान आहे का पावभाजी आणि केक? हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे माझ्या ध्रुवींचा वाढदिवस. बघा कशी मस्ती झाली. इकडं ध्रुवीन माझ्या पर्ससोबत खेळतोय, काहीतरी कुरापती करतोय. बड्डे असो की काय काय घेणं देणं नाही आम्हाला इकडं, बघू शकता तुम्ही. आणि ध्रुवींची आत्ताच नुकतीच तयारी केलेली बरं का. आता आंघोळ करून फ्रेश झाला आणि तरी अवतार बघा याचा. 1 2 3 कॅच कॅच. ये घे ना, घे ना, घे ना, घे ना, ये घे ना, हा बॉल घे ना. नचिकेत आले आता ऑफिसून. आज हाफ डे घेऊन घेतलाय नचिकेतने. नचिकेत हाफ डे सुट्टी दिली मालकाने. ते स्वतः मालक स्वतः सुट्टी घेतली, स्वतःला सुट्टी घेतली. आज मुलाचा वाढदिवस आहे म्हणून तरी ऑफिसला गेले होते. स्वतःचं ऑफिस असलं तरी पण खूप मेहनत घ्यावी लागते. इकडं ध्रुवीचा अजून एक गोष्ट आलेली काय हे बघा, सगळं बर्थडेची तयारी. बर्थडेच्या दिवशी सुद्धा त्याचं पार्सल येत आहे. मग अजून काय पाहिजे. अलेक्सा स्टॉप, कॉपीराइट येऊन नाही. टडन 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 बर्थडे बॉय. टडन टडन टडन. काय आलं आलं आलं, काय तरी आलं रे आलं रे. प्रिन्स प्रिन्स, हमारा प्रिन्स. बाबूला झोपायला. हा छोटा बाळाला. कोण छोटा बाळा, कोण इकडं? बैठो बैठो बैठो. बसायला किती छान आहे. लगे बसायला पाहतोय. येस भारी आहे. नवीन नवीन गोष्टींना असा घाबरून जातो थोडासा. चला चला लवकर चला. चला लवकर, ध्रुवीला गिफ्ट घेणार आहे आता. आता जाणार आम्ही बाहेर ध्रुवीला गिफ्ट. तर आता आम्ही जाऊ बाहेर ध्रुवीला गिफ्ट घेण्यासाठी आणि ते आज का घेत म्हणजे इतके दिवस घेतलं नाही पण आज आम्हाला स्पेशल घ्यायचं होतं ते गिफ्ट ध्रुवींसाठी एक आठवण म्हणून. तर मग मी जाणार आता ध्रुवीला गिफ्ट घ्यायला. नवच्या पोऱ्याच्या हातात फुगा दिला होता का? पोऱ्याच्या हात वास मारताय पुरे फुग्याचे. मग तो फुग्याची आहे, थोडी फुगे फुगू देणार आहे. त्याला 2 फुगे लागले खेळता खेळता. एक फोडायला एक नाही ना, हात तोंडात जाईन ना, वास धुते ना, जाईन जरा. धुते ना. लवकर कर. चला चला चला. 2000 years later. तर मी तयार होऊन गेले कशी तरी घाईमध्ये फटाफट. आणि इकडं ध्रुवींला तयार करते आता पटकन. तर पहिले ध्रुवींला तयार करून घेते, मग तुमच्याशी बोलते. खालचे पण फुगे डोकेला नाही ना. तो पण नंतर करू ना आपण. तर आमचं झालंय सगळं सेलिब्रेशनची डेकोरेशन रेडी आणि अवतार झालाय सगळा. तर हे बघा बर्थडे बॉय रेडी आहे. ध्रुवीन हे बघ, ध्रुवीन रेडी एकदम छान. त्याचे फ्रेंड्स आले, मग त्याचा मूड. हा हे बघा, हे सगळे फ्रेंड्स आले त्याचे. आणि हे डेकोरेशन केलेलं आहे. हा केक. हळू हळू. हा हे बघा, हे पहा ध्रुवींचं स्पेशल बर्थडे गिफ्ट जे आम्ही दुपारी घ्यायला गेलो होतो. ते त्यांचे बाबा त्याला द्या उलट करून असं इकडून लावून. आणि हा त्याला एवढं. हा हे बघा. हो हो. अरे बापरे, घालू देत नाहीये. बर्थडे गिफ्ट ध्रुवींचं. कसं आहे. आज बघता बघता ध्रुवीन अगदी 1 वर्षाचा झाला.
बघा ना, मुलं कुठे मोठे होतात, कशी होतात ते आईला तर बिलकुलच कळत नाही. आणि आईलाच काय, सगळ्यांनाच ते जाणवतही नाही. रोजचा दिवस येतो कुठे आणि जातो कुठे काहीच कळत नाही. त्याच्या मागे मागे धावत धावत खरंच 1 वर्ष निघून गेलं. बघा ना, ज्याला हलता यायचं नाही, जागेवरून उचलायलाही भीती वाटायची मला, आणि तोच बघा आता एका जागेवर थांबतही नाही. कसं असतं ना, लहानसा जीव दिवसेंदिवस अगदी जोमानं मोठा होत जातो. खरंच डोळ्या देखतच तो लहानसा रेंगाळणारा होता, पण आता टुकू चालणारा झाला. पण कळतच नाही हा फरक इतका कसा झाला. 1 वर्षाचा झालं माझं चिमुकलं आज. ही 1 वर्षाची परीक्षा माझीच नाही तर ध्रुवींची तेवढीच होती. कारण की त्याचं लसीकरण, त्याचं टुपू चालणं, आधी तर त्याचं मान घेणं आणि त्यानंतर हळूचकन बसणं, 10 वेळा पडणं तरीही बसायचा प्रयत्न करणं, हळूच उभं राहणं, 10 वेळा पडणं तरीही चालायचा प्रयत्न करणं. खरंच त्याची खूप मोठी परीक्षा असते. हे 1 वर्ष आईवडिलांसाठी तर असतंच इम्पॉर्टंट, पण हे जीवनातलं बाळाचंही पहिलं वर्ष खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. कारण आठवतो मला पहिला दिवस, ज्याला काही कळायचं नाही. उठला की दूध पिला, भूक लागली एवढंच रडून सांगायचा आणि पोट भरलं की डोळे लावून गुपचाप झोपून जायचा. तोच ध्रुवीन आज 1 वर्षानंतर बघा कसा हट्टीपणा करतोय. हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथं हात लावू नका, ते मलाच द्या. या सगळ्या गोष्टी त्याला हव्याशा आहेत. हॅपी बर्थडे ध्रुवी रे गेली बस. हॅपी बर्थडे टू यू. चालेल आकर हे बघ हा कर ना बेटा. छान आहे ना बेटा. वाव, काय छान आहे. कसं छान. आगे आ घे. तुझ्या हातात घे. छान आहे का पावभाजी आणि केक आवडला. अजून घ्या, रिपीट. केक संपवून घ्या पटकन, तुमच्या ताटातला परत देते मी. खाऊन घे तू नाही आहे रे, बाकीचे राहिले ना. तुम्ही केक खाऊन घ्या मुलींनो, परत देते. हा, हे बघ ध्रुवीन. हा हे बघा ध्रुवीन आता. आणि एक केक कट करत नव्हता, आता नाचतोय. इकडं नचिकेत देत आहेत केकचं वाटप. हे बघा, एकदम भारी केक मागवला होता. हे बघा आतून काय काय एक वरती काय स्पेशल. बघा मुलांच्या, लहान मुलांच्या हिशोबाने आवडता चॉकलेट आणि हा मोठ्यांच्या हिशोबाने आवडता समजा. तर खूप छान. तर ते पण ध्रुवींची मस्ती चालू आहे बाबांजवळ आणि नचिकेत फोटो काढताय. असा उभाच कापून घेऊ. हा केक आलेला आहे नागपूर वरून. हलकी मग तू ताशे आणायची का? ताशे अर्धा तास का वाजून. पण या बाबा त्यांचा प्रोग्राम आहे. घोडा ध्रुवीन राजे म्हणजे राजा. Thousand years later. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कालचं डायरेक्ट आज शूट करते मी सकाळी, कारण की काल सगळं काही आवरत अगदी 1 वाजून गेला होता. सगळं पसारा आवरला, सगळं व्यवस्थित केलं, जेवणं, त्याच्यानंतर ध्रुवींला झोपवणं, हे सगळं करत 1 वाजता झोपली. त्यामुळे व्लॉग शूट करणं शक्य झालं नाही. म्हटलं मग आज आपण सांगूया आणि आज व्लॉगचं एंड करूया. तर आता मी सकाळी डायरेक्ट तुमच्याशी बोलते. तर कालचं तुम्ही बड्डे सेलिब्रेशन सगळं बघितलंच असेल, तर नक्की कमेंट करून सांगा कसा झाला बड्डे सेलिब्रेशन. तर माझ्या हिशोबाने तरी खूप छान झाला. खरं तर
एक छोटासा बड्डे सेलिब्रेट झाला. तुम्ही म्हणत असाल पहिला बड्डे होता मुलाचा आणि छान केला असता, मोठा केला असता फंक्शन. पण ते खरं आहे तुमचं म्हणणंही, सगळ्यांचं म्हणणं आहेच ते. परंतु कसं असतं ना, लहान मुलं असले ना त्यांना अनकम्फर्टेबल आपण नाही फील करू शकत. त्यांना कम्फर्टेबल झोन जो असतो तोच आपण द्यायला हवा, मला तरी वाटतं. त्याच्यात नो डाऊट की प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, ज्याचे त्याचे एक्सपिरियन्स फार वेगळे असतील. परंतु ध्रुवींच्या बाबतीत तरी आम्हाला कन्फर्म माहिती झालं आहे की त्याला जास्त गर्दी आवडत नाही, त्याला जास्त लोकांकडे जायला पण आवडत नाही. लहान मुलं वाटेल तेवढे द्या, त्यांच्याशी मस्त खेळेल, पण मोठ्या लोकांशी नाही आवडत त्याला जास्त. तर म्हणून आम्ही तोच विचार करून, कारण की त्याचं जेव्हा नामकरण होतं तो सोहळा आम्ही खूप मस्त मोठा केला. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे. खूप छान होतं आणि मस्त सेलिब्रेट केलं होतं आम्ही. परंतु त्याचा मूडच नव्हता, त्याने रडून 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 पूर्ण खराब झालं आणि त्याला सांभाळत माझे पण फार हाल झाले. त्यामुळे फंक्शनमध्ये ती रोनकच राहिली नव्हती की आपण त्याचं नामकरण छान झालं किंवा नाही, काहीच नाही, नावाला झालं होतं ते फक्त. पण छान झालं तेही, कारण तेव्हा आमचे अण्णा होते, म्हणजे ध्रुवींचे पंजोबा, आणि तेव्हा नामकरण झालं त्याचं. ते खरंच खूप छान झालं ते फंक्शन. त्याच्यानंतर आता हा बड्डे आम्ही करणार होतो मोठा, परंतु त्याचं मन नसतं किंवा त्याला नाही आवडत. इव्हन ह्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की इव्हन त्याने केकसुद्धा कट केला नाही. काय बोलणार, आता लहान आहे, त्याच्याकडनं काही जास्त अपेक्षा आपण नाही करू शकत. पण एवढं सेलिब्रेशन करा, सगळं काही व्यवस्थित करा, आणि ते बाळाला समजतच नाही आहे किंवा त्याला नाही कळत आहे एवढ्या गोष्टी, लहान आहे ते. तर मग कसं, त्याच्याचसाठी तर आहे ना सगळं, तो हॅप्पी तर आपण हॅप्पी. म्हणून आम्ही म्हणजे विचार करतो की 5वा बड्डे वगैरे जेव्हा त्याला व्यवस्थित समजायला लागून जाईल ना, तेव्हा अगदी मस्त मोठा बड्डे करू, सेलिब्रेशन करू, नातेवाईकांना पण बोलू, मस्त मोठं करू जरा. आता हे कसं त्याला कम्फर्टेबल होईल असं लहान मुलांना बोलवूनच आम्ही छानसा छोटासा बड्डे केला. माझ्या अवतारला थोडंसं इग्नोर करा. आणि खरंच सांगते, मी न आता मेकअप केला आहे ना काही केलेलं आहे, जशी असते मी तसंच तुमच्यासोबत बोलते. माझा खरंच काही देखावा नसतो. हां, इन्स्टाच्या व्हिडिओना खरंच थोडंसं फिल्टर आणि थोडा मेकअप करून मी शूट करत असते, पण व्लॉग मी एकदम नॅचरल लाईफ जी आहे माझी तशी दाखवते. कारण की जे खरं आहे तेच लोकांना आवडतं आणि तेच बघायला पण इंटरेस्ट वाटतो. त्यामुळे तुम्हाला जर आपले व्लॉग आवडत असतील तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या नातेवाईकांमध्येही शेअर करत जा. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.